नव्या शिक्षण धोरणाच्या अनुषंगानं MPSC म्हणजेच राज्य लोकसेवा आयोगामार्फत इंग्रजीतून घेतल्या जाणाऱ्या कृषी अभियांत्रिकीसारख्या तांत्रिक परीक्षा मराठीतून घेतल्या जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते। कृषी अभियांत्रिकीसारख्या ज्या तांत्रिक अभ्यासक्रमांची पुस्तकं मराठीतून उपलब्ध नसतील ती पुस्तकं कालबद्ध कार्यक्रम आखून मराठीतून उपलब्ध करून दिली जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आता राज्य सरकारने असा निर्णय केलेला आहे की जरी याची पुस्तकं उपलब्ध नसली तरीही न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता आपल्याला अभियांत्रिकी देखील मराठीमध्ये घेण्याची मुभा मिळालेली आहे आणि म्हणून या संदर्भातली आता जे टेक्निकल कोर्सेस ज्याची MPSC परीक्षा मराठीत घेत नाही कारण त्याची पुस्तकं उपलब्ध नाही, त्याची पुस्तकं तयार करण्यात येतील, एक कालबद्ध कार्यक्रम त्याचा आखण्यात येईल MPSC शी बोलून आणि त्याही परीक्षा या मराठीमध्ये घेण्यात येतील। टोरेस सारख्या गुंतवणूक कंपन्यांकडून देण्यात येणारं मोठ्या व्याज परताव्याचं आश्वासन हा 99% प्रकरणांमध्ये घोटाळा असतो, त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या गुंतवणुकी करू नयेत असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं। ST म्हणजेच राज्य परिवहन महामंडळामार्फत भाडे तत्वावर बस गाड्या घेण्यासाठी निविदा प्रक्रियेचं कार्यादेश ST महामंडळाच्या स्तरावर संगनमत करून काढण्यात आले असं सांगत याच्या मागे कोण आहे याची एका महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मंत्री अस्तित्वात नाही, मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, अशा काळामध्ये अशा प्रकारे संगनमत करून हा जो काही ऑर्डर देण्यात आला याच्या पाठीमागे कोण आहे याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। मी ते ट्रॅक करायला पाहिजे, तुम्ही ट्रॅक केलं नाही। कुठल्याही परिस्थितीत 1 महिन्यात या संदर्भातली चौकशी पूर्ण करून जबाबदार कारवाई केली। त्यापूर्वी सकाळी विशेष बैठकीत कालची शेतकऱ्यांच्या प्रश्नावरची चर्चा आजही झाली। सत्ताधारी सदस्यांनी केंद्र आणि राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांकडे लक्ष वेधलं आणि या उपाययोजना अधिक बळकट करण्याची मागणी केली। विरोधकांनी मात्र सरकारच्या कृषी विषयक धोरणांवर टीका केली। कांदा, सोयाबीन यासारख्या पिकांना योग्य भाव देण्याची मागणी या चर्चेमध्ये करण्यात आली।